हेलो स्टूडेंट, आप सभी का फिर एक बार स्वागत है हमारे यूट्यूब चैनल पे मुंबई वाले सर गाइस। आज के वीडियो में हम लोग यहाँ पे बात करने वाले हैं 10th मराठी मीडियम का जो फर्स्ट पेपर है मराठी का, उसके रिगार्डिंग यहाँ पे डिटेल में बात करने वाले हैं। यामध्ये आपण बघणार आहोत की हा पेपर सोडवताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर कशा प्रकारे आपण टाईम मॅनेजमेंट करणार आहोत। तर या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असेल, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेलमध्ये बघणार आहोत की मराठीचा पेपरचा पॅटर्न एक्झॅक्टली काय असतो, त्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला हा पेपर लिहिताना टाईम मॅनेजमेंट कशी करायची आहे। तर हे सर्व मी गाईचं एकाच व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, पण व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, तर शेवटपर्यंत बघा। आणि चॅनल फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर प्लीज गाईज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला याच्यावरती भरपूर सारे अपडेट्स मिळत राहणार आहेत। त्याच्याशिवाय मी जसं सांगितलं आहे लाईव्ह लेक्चर्स पण होणार आहेत आणि त्याच्या थ्रू पण मी तुम्हाला जवळपास सगळेच पॉईंट जे काही असेल, लँग्वेजेस असतील किंवा मॅथमॅटिक्स वगैरे असेल, सायन्स असेल, यांचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपण लाईव्ह लेक्चरमध्ये तुमचे डाऊट पण सॉल्व करणार आहोत। तर खूपच महत्त्वाचा राहणार आहे हा चॅनल आपल्यासाठी, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुमच्या मित्रांमध्ये पण या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या इन्फॉर्मेशन मिळत राहतील। तर फर्स्ट ऑफ ऑल गाईज, इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा जो पेपर आहे हा पेपर आपला असणार आहे 80 मार्क्सचा आणि याच्यासाठी आपल्याला 3 तास दिलेले आहे। 3 तासामध्ये हा 80 मार्काचा पेपर तुम्हाला कव्हर करायचा आहे, हे तर तुम्हाला माहितीच असेल। आणि याच्याबरोबर गाईज इथे बघा काही सूचना दिलेल्या आहेत, या सूचना खूप महत्त्वाच्या असतात। बऱ्याच वेळेला आपण त्या सूचना वाचत नाही आणि नंतर मग आपल्याला काहीतरी मिस्टेक आपण करून येऊ शकतो। तर असं काही करायचं नसेल तर या सूचना लक्षपूर्वक तुम्ही समजून घ्या। मी इथे तुम्हाला या सूचना सांगतोय आणि ह्या तुमच्या पेपरवरती पण असणार आहेत। तर असं नाही आहे की हे फक्त इथेच दिलेले आहे, तुम्हाला पेपरमध्ये नसतील तर ह्या तुम्हाला पेपर लिहिताना फॉलो करायच्या आहेत। तर बघा इथे तुम्हाला काय दिलं आहे, पहिली गोष्ट तर सूचनेनुसार आकलन, कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात। मतलब जहाँ पे ओके, जिथे जिथे तुम्हाला आकृत्या वगैरे काढायच्या असतील, व्याकरण वगैरे असेल, तिथे तर तुम्हाला ॲक्टिव्हिटी असेल ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आकृत्या काढायच्या आहेत ओके। आणि ह्या आकृत्या कशा काढायच्या, तर आकृत्या कशा काढायच्या आहेत, पेनानेच काढायच्या आहेत। आणि बरेच मुलं आम्हाला विचारतात की सर या पेन्सिलने काढल्या तर चालतील का, किंवा आता मी ब्ल्यू पेनने लिहितोय तर ब्लॅक पेनने काढले तर चालतील का, तर तसं नाही आहे काही, तुम्हाला पेनानेच काढायचं आहे। आणि ज्या पेनाने तुम्ही पेपर लिहिताय, मी परत एकदा रिपीट करतो, ज्या पेनाने तुम्ही पेपर लिहिताय त्यानेच काढायचं। हां बरोबर, तुम्ही स्केलचा वगैरे वापर करून थोडंसं प्रॉपरली वगैरे ते बॉक्सेस वगैरे बनवू शकता, पण पेनानेच तुम्हाला बनवायचे आहेत ओके। तिसरा पॉईंट आहे उपयोजित लेखनासाठी कृती, सूचना, निवेदन, आकृतीची आवश्यकता नाही ओके। तर इथे पण तसंच आहे की इथे तुम्हाला सूचना म्हणजे जो काही क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी वगैरे जी दिलेली असते बरोबर, तर त्याचे जे काही डायग्राम्स वगैरे असतील, काही डिझाईन्स वगैरे असतील त्यांनी बनवलेले, तर ते तुम्हाला काही करायचे नाही आहे, डायरेक्टली तुम्हाला तो क्वेश्चन सोडवायचा आहे। कारण बऱ्याच वेळेला मुलं जर कथा लेखन वगैरे असेल तर ते कथा जे असेल त्याचे पॉईंट्स वगैरे लिहित बसतात, तर तसं तुम्हाला काही करायचं नाही आहे। तुम्हाला नॉर्मली जो पेपरमध्ये क्वेश्चन आहे तो लिहायचा नाही आहे, तुम्हाला डायरेक्टली आन्सर लिहायचं आहे। त्याच्यानंतर चौथा महत्त्वाचा पॉईंट आहे इथे विभाग 5 उपयोजित लेखन, प्रश्न क्रमांक 5चा दुसरा जो प्रश्न आहे म्हणजेच त्याला आपण बोलतो सारांश लेखन। हा सारांश लेखनासाठी तुम्हाला जो एक पॅरेग्राफ देणार आहे तो त्यांनी सांगितलेला आहे की प्रश्न क्रमांक 1चा वाला जो अपठित पॅरेग्राफ आहे तोच पॅरेग्राफला तुम्हाला सारांश करायचा आहे। बऱ्याच वेळेला इथे हा पॉईंट पण सेमच असतो की सारांश लेखनासाठी हे वेगळा पॅरेग्राफ देत नाहीत, काही केसेसमध्ये दिलेलं आहे, पण जर समजा तुम्हाला दिलं नाही तर इथे त्यांनी लिहिलेलं असतं की तुम्हाला सारांश लेखन कशाचं करायचं आहे। तर कशाचं करायचं आहे इथे सांगितलेलं आहे प्रश्न क्रमांक 1 मध्ये जो अपठित म्हणजे तुम्हाला समजलं असेल अनसीन पॅसेज म्हणजे जो बाहेरून येतो बरोबर, त्या पॅसेजचं तुम्हाला काय करायचं आहे, सारांश लेखन करायचं। तर हे खूप महत्त्वाचं भाग इथे बनून जातो, तर तो सारांश लेखनासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचा। आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो 5वा, स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे। कारण बरोबरच आहे की जर तुम्ही पेपर लिहिता आहात ओके, तर तुमच्याकडे जो काही पेपर आहे तो व्यवस्थितपणे तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल लिहिता आला पाहिजे, मार्जिन वगैरे व्यवस्थितपणे ड्रॉ करून तुम्हाला तो पेपर लिहिता आला पाहिजे, लाईन वगैरे सोडणं, आन्सरला बॉक्स वगैरे करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या बनून जातात, कारण याच्यामुळे आपले मार्क्स चांगल्या प्रकारे इन्क्रीज होतात आणि जो काही एक्झामिनर आहे, जो कोण तुमचा पेपर चेक करतो त्याला खूपच यामुळे
एक बोलू शकतो रिलीफ मिळतं आणि त्यामुळे तो तुम्हाला इझिली मार्क्स देतो आणि त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ॲक्च्युली पेपर कसा लिहायचा मी तुम्हाला लाईव्ह लेक्चरमध्ये दाखवेल, तेव्हा पण मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगेन की काय काय गोष्टी करायच्या आहेत, कसे क्वेश्चन्स नंबर्स अरेंज करायचे वगैरे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. पण त्याच्यासाठी जरूर गाईज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असं इथे खूप सारी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. ओके, तर आता आपण जरा पेपरच्या पॅटर्नबद्दल जरा समजून घेऊया, कारण मी ही जी व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी जवळपास सगळंच कवर करतो आहे. तर मी इंग्लिश मिडियमसाठी पण व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याच्यासाठी मी 3 ते 4 वेगवेगळ्या व्हिडिओ टाकलेले आहेत. पण तुमच्यासाठी गाईज मी एकच व्हिडिओ बनवतो ज्याच्यामध्येच मी जवळपास सगळं कवर करतो आहे. तर त्यामुळे जसं सांगितलं व्हिडिओ थोडी मोठी होऊ शकते, पण टेन्शन घेऊ नका, भरपूर सारी इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि भरपूर सारी गोष्टी तुमच्या इथे क्लिअर्स पण होतील. ओके, तर आता आपला जो पहिला क्वेश्चन आहे हा नॉर्मली असणार आहे तुमचे जे चॅप्टर्स असतात, म्हणजे जे काही तुमच्या बुकमध्ये चॅप्टर्स आहेत, ज्याला आपण गद्य विभाग म्हणतो, म्हणजेच धडे आपण ज्याला म्हणू शकतो, तर त्याच्यावरती क्वेश्चन्स असणार आहेत आणि एक पॅरेग्राफ दिलेला असणार आणि तुम्हाला याचे क्वेश्चन्स लिहायचे आहेत. तर खूपच सोपे सोपे क्वेश्चन्स असतात. जसं आता तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा, कोणते लिहा भरपूर दूध देणारी. तर इथे त्यांनी सांगितलेले आहे की त्यांची भरपूर दूध कोण देत होती, तर जर तुम्ही इथे व्यवस्थितपणे बघितलं तर कपिली दूधही भरपूर द्यायची. कपिली ही कोण होती, त्यांची गाई होती. ओके, आणि ती खूप दूध द्यायची. जवळपास 5.5 उंचीची कोण होती, माझी आजी. इथे माझी आजी नाही लिहायची, इथे लेखकाची आजी तुम्हाला लिहायची आहे. ओके, तर अशा प्रकारे इथे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं इझिली मिळू शकतात. बघा इथे काही चेंजेस करणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेला मुलं इथे लिहितात माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची होती, तर इथे तुम्ही लिहिलं माझी आजी. आता तुमची आजी तर त्यांनी काही बघितलेली नाही आहे. ओके, तर तसं नाही लिहायचं आहे, तुम्हाला इथे लेखकाची आजी लिहायचं आहे आणि त्याच्यानुसार तो कंप्लीट करायचा आहे क्वेश्चन. तर हे पहिले 2 क्वेश्चन असतात ते खूपच सोपे असतात. लेखकाची आजी धार काढायला निघायची का, तर नाही. तर जो तुम्ही इथे बघितलं असेल तर त्याची धार काढायला त्याचे पप्पा किंवा काका जात होते. इथे त्यांनी दिले बघा, आमचे वडील किंवा काका धार काढायला जायचे, म्हणजे आजी जायची नाही, म्हणजे हे चूक आहे. लेखकाच्या घरी एक गावरान गाय होती का, तर हो, त्याच्या घरी एक गावरान गाय होती. एक गावरान गाय होती, तिचं नाव कपिली होते वगैरे, ते माहिती आहे तुम्हाला. तर इथे तुम्ही तसं लिहू शकता. आणि तिसरा क्वेश्चन असतो जो 3 मार्कासाठी असतो. म्हणजे टोटल इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट कळली असेल, हा 7 मार्कासाठी पॅरेग्राफ दिलेला आहे. तर लेखकाच्या आजीचे वर्णन तुमच्या शब्दात करा. तर तुमच्या शब्दात करायचं आहे, म्हणजे तुम्हाला कसे वाटतं वगैरे ते सांगायचं. थोडंफार तुम्ही इथून घेऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला ओव्हरऑल कसं वाटलं ते पण तुम्ही सांगू शकता, की चांगली होती, वाईट होती वगैरे, अशा गोष्टी तुम्ही याच्यामध्ये सांगू शकता. बाकी मी डिटेल्समध्ये तुम्हाला जसं सांगितलं लाईव्ह लेक्चरमध्ये सांगेलच की तुम्हाला काय काय करायचं आहे. आता त्याच्यानंतर दुसरा एक पॅरेग्राफ असणार आहे, तो पण सेम गाईज तुम्हाला असणार आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 7 मार्कासाठी असेल. बघा तिथे 2 मार्काचा क्वेश्चन होता, आता हे मी दुसऱ्या पानावरती आलेलो आहे आणि इथे पण बघा हा तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत. तर हा पण जर तुम्ही बघितला तर हा पण 7 मार्कासाठी आहे. तर 7 आणि 7 इथे तुमचे काही 14 मार्क्स झालेले आहेत. 14 मार्कासाठी तुम्हाला सीन पॅसेज असणार आहे, म्हणजे जे तुमचे ॲक्च्युअल धडे आहेत ते असतील. आणि त्याच्यानंतर खाली जर तुम्ही बघितलं तर अपठित आहे. अपठित म्हणजे जो तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहे आणि असा हा भाग आहे आणि याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आन्सर लिहायचे. तर हा तुम्ही बघितला तर खूपच सोप्या प्रकारे 4 मार्कासाठीच दिलेला आहे. तर तुम्ही याच्यामध्ये अपठितमध्ये तुम्ही 4 मार्कासाठी जे काही पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत. ओके, तर तुम्ही हे ते जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी अशाच वाचून समजतील आणि तुम्ही इझिली आन्सर्स त्याचे लिहू शकता. मला नाही वाटत हे काही जास्त डिफिकल्ट असं काम आहे. त्याच्यानंतर येतो गाईच तुमचा क्वेश्चन नंबर 2. ओके, क्वेश्चन नंबर 2मध्ये तुम्हाला पद्य विभाग म्हणजे तुम्हाला कवितेचे रिलेटेड क्वेश्चन आन्सर असणार आहेत. ओके, तर कवितेचे रिलेटेड क्वेश्चन आन्सर लिहिताना तुम्हाला अगेन इथे जर असं व्यवस्थितपणे कविता वाचा, कारण बऱ्याच वेळेला काय होतं, मुलं कविताचे सरसकट ओळी लिहितात. ओके, जसं की कष्टाने मिळणारे, घामातून फुलणारे. आता हे काय आहे बघा, कष्टातून मिळणारे काय आहे किंवा घामातून फुलणारे काय आहे. तर इथे तुम्ही बघितलं तर कष्टातून काय मिळतं, जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं, कुठे गेलं इथे, येस, ओके, तर तुम्ही इथे बघा इथे दिलेलं आहे की घामातून फुलते मोती फुलतात. ओके, घामातून काय फुलतात तर मोती फुलतात इथे त्यांनी दिलेलं आहे. आणि कष्टावेळी फळना मिळते, म्हणजे कष्टाने काय मिळते, फळ मिळते. तर अशा गोष्टी तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. तर हे अशा प्रकारे असतं. आणि कवितेवरतून जेव्हा प्रश्नांची उत्तरं लिहिता तेव्हा तुम्हाला व्यवस्थितपणे लिहिता आली पाहिजेत. त्याच्याशिवाय बघा खाली योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. सुख लोपन झाला काया म्हणजे, तर त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. सुख लो
लूप झाली काया म्हणजे सुखाचे आकर्षण वगैरे वाटणे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे लिहायचं आहे. पिंजरा सोडून झेप घेतल्याने काय होतं तर ते इथे तुम्हाला इथे सांगायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे इथे हा 2 मार्काचा क्वेश्चन असणार आहे. आणि शेवटी तुम्हाला हा इथे पण एक 2 मार्कासाठी काव्यपंक्तीचा सरळ अर्थ हा प्रश्न असणार आहे. तर टोटल इथे जर तुम्ही बघितलं तर हे 6 मार्कासाठी झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे 6 मार्क्स तुम्हाला पोएम्सवरती असणार आहेत. ओके, तर त्याच्यासाठी पण जसं मी तुम्हाला सांगितलं पोएम व्यवस्थितपणे वाचा आणि त्याचा अर्थ तुम्हाला द्यायचा. कवितेच्या सरसकट ओळी लिहू नका, कारण बऱ्याच जणांना तो एक पार्ट असतो की कवितेच्या सरसकट ओळी लिहितात. आणि त्याच्यानंतर अजून तुम्हाला एक असतं की ही जी कविता आहे ओके त्याचा काव्य संदर्भ लिहा. ओके, तर अशा प्रकारे हे अजून 2 मार्क्स मिळून हे तुमचे 8 मार्क्स झालेले आहे. कळलं गाईज? तर हे तुम्हाला 8 मार्कासाठी टोटल असणार आहे कवितेवरून प्रश्नांची उत्तरं. आणि याच्यानंतर तुम्हाला बघा खाली काय दिलेलं आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेची संबंधित खालील कृती सोडवा. हे तुम्हाला माहितीच असेल की मुद्दे कवितेचे, कवी कोण आहे, कवयित्री कोण आहे, कवितेचा विषय काय, शब्दांचे अर्थ लिहायचे आहे वगैरे. ओके, हे तुमच्या पुस्तकामधल्या ज्या कविता आहेत त्याच असणार आहेत. तर त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं बनून जातं. तर हे 2 मार्कासाठी आहे. आणि त्याच्यानंतर रसग्रहण, हो तुम्हाला माहितीच असेल की हे रसग्रहण वगैरे काय आहे ते. तर इथे बघा हे कवितेचे हे 4 मार्क्स झालेले आहेत. आणि रसग्रहण म्हणून एक पार्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला इथे 4 मार्क्स दिलेले आहेत की हा जो ह्या ज्या काही ओळी दिलेल्या आहेत तर याच्यातून तुम्ही काय समजला, ओके काय तुम्ही रसग्रहण केला ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. तर अशा प्रकारे याला तुम्हाला 4 मार्क्स दिलेले आहेत. तर कवितेचं जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर हा 16 मार्काचा प्रश्न इथे बनून गेलेला आहे. ओके, तर हा पण एक महत्त्वाचा सेक्शन बनून जातो. आणि ह्याच्यानंतर आहे तुमचं स्थूल वाचन, ज्याला आपण रॅपिड रीडिंग पण म्हणतो. तर हा जो प्रश्न आहे याच्यावरती तुम्हाला 2 कृती सोडवायच्या असतात. बघा इथे दिलेल्या खालीपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 2 कृती सोडवायच्या आहेत आणि 3 क्वेश्चन दिलेले आहेत. आणि याच्याशी रिलेटेड तुम्हाला शक्यतो काय असतं, नॉर्मल क्वेश्चनचे आन्सर असतात, थोडेसे मोठे आन्सर्स असतील. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर 3 मार्कासाठी 1 क्वेश्चन असा दिलेला आहे. तर तो तुम्हाला इथे सोडवायचा आहे. तर अशा प्रकारे हे तुमचे मार्क्स झालेले आहेत. जर तुम्ही इथे व्यवस्थितपणे मार्क्स बघितलं तर 14 मार्कासाठी तुमचा सीन पॅसेज होते, नंतर 4 मार्कासाठी अनसीन पॅसेज होते, नंतर 16 मार्कासाठी तुमचे पॉईंट्स होत्या आणि 6 मार्कासाठी तुमचे इथे स्थूल वाचन आहे. तर हे जर सगळ्यांची तुम्ही जर व्यवस्थितपणे बेरीज केली तर तुम्हाला इथे समजेल की तुमचा अर्धा पेपर इथे कंप्लीट झालेला आहे 40 मार्काचा. तर तो तुम्ही इथे अजून जर व्यवस्थितपणे बघितलं तर ह्या 40 मार्कामध्ये तुम्ही मॅक्सिमम मार्क्स स्कोअर करू शकता, कारण इथे पॅरेग्राफशी रिलेटेड असतं. तर स्वमत वगैरे जर सोडलं तर बाकी ठिकाणी तर तुम्ही इझिली स्कोअर करू शकता. ओके, तर हे इथे राहील. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो ग्रामरचा आणि माझा स्वतःचा फेवरेट आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स इझिली मिळतात माझ्या मते. तर तुम्ही व्यवस्थितपणे जर काम केलं तर ग्रामर्सचे मार्क्स तुम्ही इझिली कवर करू शकता. ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की तुम्ही ग्रामरचा पार्ट जो आहे तो व्यवस्थितपणे करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. आपण बघणारच आहोत. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला टोटल समास दिलेले आहेत 2 मार्क्ससाठी. नंतर शब्दसिद्धी इथे प्रत्यय गटित, उपसर्ग गटित, अभ्यस्त शब्द असे तुम्हाला इथे लिहायचे आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर पण तुम्ही बघू शकता वाक्यप्रचारांचा अर्थ, याच्यासाठी तुम्हाला 4 मार्क्स दिलेले आहेत. ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला धड्याच्या खाली भरपूर सारे वाक्यप्रचार मिळतील किंवा तुमच्याकडे डायजेस्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे वाक्यप्रचार मिळतील. तर त्याचे व्यवस्थितपणे तुम्ही प्रिपरेशन करून ठेवा, जेणेकरून तुम्ही वाक्यप्रचारचे हे काही 4 मार्क्स आहेत ते इझिली मिळवू शकता. ओके, त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर भाषिक घटकावर आधारित कृती असतात. छोटे छोटे 1-1 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. बघा शब्दसमूहाबद्दल एक शब्द दुसऱ्यावर अवलंबून राहणारा वगैरे. तर अशा प्रकारे तुम्हाला दररोज प्रसिद्ध होणार आहे. तर असे काही क्वेश्चन्स आहेत तिथे तुम्ही इझिली त्याचे आन्सर्स लिहू शकता. आणि 1-1-1-1 असं करत यांना जर तुम्ही बघितलं तर हे टोटल 4 मार्क्स आहेत. ओके, तर हे बघितलं तर तुम्हाला कळलं की वरती 4 आणि 4 8 मार्क्स झालेले आहेत आणि हे 4 मिळून 12. आणि खाली शेवटी बघा हे 2 मार्क्ससाठी दिलेलं आहे लेखन नियमानुसार किंवा विरामचिन्ह असतील किंवा पारिभाषिक शब्द असतील. तर अशा प्रकारे जर तुम्ही ग्रामर्सचे जर मार्क्स काढले 1 आणि 1 ते 2 आणि हे ते 2 झालेले आहेत 4 आणि 4 झालेले आहे 8 आणि हे 4 झालेले आहेत 12. आणि मागे जे 2 होते की आपण जे बघितले होते बघा इथे तुम्हाला दिलेले होते समास आणि हे तक्ता.
ओके, तर अशा प्रकारे जर तुम्ही याचे मार्क्स काढले तर टोटल 18 मार्क्सचा प्रश्न हा तयार होतो. तर बघा खूपच मोठा प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा आहे, कारण जर तुमचं ग्रामर जर सगळं व्यवस्थित असेल आणि जर तुम्ही यांचे व्यवस्थितपणे आन्सर लिहिले तर याच्यामध्ये मार्क्स कट होण्याचे काहीही चान्सेस नसतात. ओके, तर म्हणून मी तुम्हाला सांगतो की ग्रामर व्यवस्थित करा आणि हा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे पूर्णपणे. ओके, त्याच्यानंतर आपला सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो उपयोजित लेखन. उपयोजित लेखन म्हणजे तुम्हाला माहिती आहे ज्याला आपण याच्यामध्ये जे काही लेखनाचे प्रकार आहेत म्हणजे निबंध लेखन असेल, पत्रलेखन असेल, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. तर पहिला याच्यामध्ये हे पत्रलेखन. तर पत्रलेखनमध्ये बघा तुम्हाला इथे हा एक तक्ता दिलेला आहे आणि याच्यावरतून तुम्हाला काही पत्र लिहायचं आहे. तर तुम्हाला गाईज हा पूर्ण तक्ता किंवा असं काही ड्रॉ करायचं नाही आहे, तुम्हाला डायरेक्टली पत्र लिहायचं आहे. आणि याच्यामध्ये बघा तुम्ही लिहू शकता वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक येणाऱ्या पारितोषिक मिळालेल्या मित्राला किंवा मैत्रिणीचं तुम्हाला अभिनंदन करायचं असं लिहा, किंवा विद्यालयातील 5 विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत सहभागी घेण्यासाठी आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा. म्हणजे इथे जो फंक्शन आहे त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना भाग घ्यायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पत्र लिहायचं आहे. म्हणजे ते आपण ज्याला ऑफिशियल लेटर म्हणू शकतो आणि म्हणजेच ज्याला आपण औपचारिक आणि अनौपचारिक असं बोलतो त्यातले हे पत्र आहेत. आणि इथे जर तुम्हाला बघितलं तर हे घरगुती पत्र आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे नॉर्मली हे पत्र लिहिणं थोडंसं सोपं असतं, कारण याच्यामध्ये तुम्ही इझिली पत्राला सुरुवात करू शकता. तर अशा प्रकारे हे 6 मार्क्ससाठी पत्र दिलेलं आहे. अगेन हा खूप महत्त्वाचा प्रश्न बनून जातो. एक्झॅक्टली पत्र कसं लिहायचं हे मी तुम्हाला नक्की सांगेल. ओके, तर त्याच्याशिवाय इथे बघा तुम्ही सारांश लेखन हा जो पार्ट आहे तो तुम्हाला इथे दिलेला आहे. आणि सारांश लेखनामध्ये पण जर तुम्ही बघितलं तर हा जो भाग आहे तो तुम्हाला क्वेश्चन नंबर 1E जो पॅरेग्राफ आहे, जसं मी मगाशी तुम्हाला वरती सांगितलं होतं अनसीन पॅसेजवाला, तो घ्यायचा आहे. पण माझं नेहमी विद्यार्थ्यांना सांगणं असतं की तुम्ही पत्रलेखन करा, कारण पत्रलेखन खूप सोपं पडतं आणि पत्रलेखनमध्ये तर तुम्ही जर बघितलं तर मार्क्स जास्त मिळतात कम्पॅरेटिव्हली सारांश लेखन. आणि सारांश लेखनासाठी तुम्हाला तो पॅरेग्राफ व्यवस्थित समजणं गरजेचं असतं. आता त्याच्या खाली तुम्हाला कोणत्याही 2 कृती करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स ठेवलेले आहेत. त्यामध्ये एक आहे जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथालेखन. डिपेंड की तुम्हाला कोणती गोष्ट कशी येते. जर समजा कथालेखनचे पॉईंट्स तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही ती गोष्ट कधी ऐकली असेल, वाचली असेल, तर तुम्हाला ती कथा लिहिणं सोपं असतं. जर नसेल माहिती तर तुम्ही बातमी लेखन किंवा जाहिरात लेखनमध्ये जाऊ शकता, कारण बातमी लेखनमध्ये एक नॉर्मली बातमी लिहायची असते, हे कम्पॅरेटिव्हली इझी असतं. आणि इथे तुम्हाला एक जाहिरात बनवायची आहे. जाहिरात बनवताना पण तुम्हाला जरा व्यवस्थितपणे जाहिरातीचं पॉईंट्स वगैरे किंवा मोठ्या अक्षरामध्ये काही नाव वगैरे असेल किंवा काही ऑफर्स वगैरे असतील, सूट वगैरे असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मेन्शन करायच्या आहेत. जेवढा तुम्ही गोष्टी त्या व्यवस्थितपणे मेन्शन कराल तेवढे तुम्हाला जाहिरात लेखनाचे मार्क्स मिळतील. ओके, आता हे सगळं मी जसं तुम्हाला सांगितलं लाईव्ह लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ओके, तर त्याच्यानंतर आपला शेवटचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे जाऊया. आणि शेवटचा प्रश्न पण खूप महत्त्वाचा बनतो, कारण हा शेवटचा प्रश्न जर तुम्ही बघितला तर एकुलदा असा प्रश्न आहे की तो स्वतःमध्येच खूप मोठ्या मार्क्ससाठी आहे, 8 मार्क्ससाठी आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे निबंध. ओके, तर हा निबंध लेखन जो आहे याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकार असणार आहेत. एक आहे प्रसंग लेखन, दुसरा आहे आत्मकथन आणि तिसरा आहे वैचारिक. तर माझं बऱ्याच विद्यार्थ्यांना सजेशन असते की तुम्ही वैचारिक लेखन लिहा, कारण आत्मकथा लिहिताना तुम्हाला पुढचा जो बोलतोय तसं लिहावं लागतं आणि बऱ्याच वेळेला तुम्ही त्यातून बाहेर निघून तुम्ही स्वतःच काहीतरी बोलायला सुरुवात करता की तो म्हणाला, ते असे म्हणत होते. तसं नाही आहे. ॲक्च्युअलीमध्ये तुम्हाला पूर्ण लिहावं लागणार की तो पुढचा बोलतोय. तुम्ही काहीच त्यामध्ये तो बोलला किंवा त्याने सांगितलं असं काहीच लिहायचं नसतं. बट बऱ्याच वेळेला तुम्ही तसं करता आणि त्यामुळे तो आत्मलेखन जो पार्ट आहे लिहायला तो मग चुकीच्या वेने जातो. तर त्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही वैचारिक निबंध लिहा. पर्यावरण जतन, काळाची गरज. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी गोष्टी लिहू शकता. पर्यावरणाची जतन का केली पाहिजे, काळाची काय गरज आहे, या गोष्टी तुम्ही इथे व्यवस्थितपणे लिहू शकता. आणि त्याच्याशिवाय जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही प्रसंग लेखन पण लिहू शकता. जर तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती असेल किंवा प्रसंग काय आहे तर बऱ्यापैकी हा प्रसंग लेखन पण सोपा पडून जातो. पण माझ्यामध्ये पहिला वैचारिक नंतर प्रसंग लेखन, कारण प्रसंग लेखनासाठी पण अगेन तुम्हाला तिथल्या सगळ्या गोष्टी लिहिणं गरजेचं असतं. छोटे छोटे पॉईंट्स वगैरे असणं त्यामध्ये खूप महत्त्वाचे बनतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये करायच्या आहेत. ओके, तर मी जवळपास तुम्हाला पेपर पॅटर्न सगळं समजावून सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आहे. आता मी जर तुम्हाला काहीच पेपर पॅटर्न सांगितलेलं आहे मार्क्स
मार्क्सची स्कीम सांगितलेली आहे की कुठे किती किती मार्क्स असतील. आता आपण इथे एक बघूया टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे, कारण हा पूर्ण पेपर 3 तासामध्ये झाला पाहिजे. पण 3 तासामध्ये आपल्याला इथे 80 मार्काचा पेपर सॉल्व करायचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळेला हा पेपर काही मुलांचा राहून जातो येत असून पण, कारण यामध्ये टाईम मॅनेजमेंट नसते. टाईम मॅनेजमेंटसाठी मी एक तुम्हाला पॅटर्न सांगतो. हा पॅटर्न मी इंग्लिश मिडियमच्या मुलांना पण सांगितला होता की 40-20-40 पॅटर्न. ओके, 40-20-40 पॅटर्नने आपण हे काम करू शकतो. यामध्ये काही तुम्हाला काय करायचं आहे, 40-20-40मध्ये 40मध्ये तुम्हाला जे काही पॅरेग्राफ, पोएम्स आणि जे काही याच्याशी रिलेटेड होते ते मार्क्स इथे तुम्हाला कवर करायचे आहेत. ते मार्क्स पण होते ॲक्च्युली 40 मार्क्स होते. आणि ह्या 40मध्ये 40% मी जर तुम्ही बघितलं 3 तासाचं जर मिनटामध्ये कन्वर्ट केलं तर 180 मिनिट होतात. आणि जर त्याचं तुम्ही 40% काढले तर हे तुमचे होतात 72 मिनिट्स. ओके, म्हणजे याचा अर्थ हा जो पहिला क्वेश्चन आहे हा तुम्हाला 72 मिनिट्समध्ये कंप्लीट करायचा आहे. ओके, तर त्याच्यासाठी हा क्वेश्चन असा असेल. त्याच्यानंतर जो तुमचा 20% असेल हा ग्रामरचा जो क्वेश्चन होता जो 18 मार्क्ससाठी होता तो तुम्हाला इथे कवर करायचा आहे. आणि याच्यानंतर हा जो 40% जो काही तुमचा इथे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे रायटिंग स्किल कंप्लीट करायचं. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर ग्रामरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला 18 मार्क्ससाठी तुम्हाला इथे टाईम दिलेला आहे 32 मिनिट्सचा. ओके, सॉरी 36 मिनिट्सचा, कारण फर्स्ट क्वेश्चन जो आहे त्याच्यासाठी आपण 72 मिनिट्सचा टाईम दिलेला आहे. आणि लास्टला जो रायटिंग स्किल आहे त्याच्यासाठी पण आपण 72 मिनिट्सचा टाईम दिलेला आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही प्रॉपरली मॅनेजमेंट केलं तर काही प्रॉब्लेम नाही, कारण ग्रामरचे क्वेश्चन 18 मार्काचे आहेत, खूपच सोपे असतात. हा क्वेश्चन जो नॉर्मली बघितला तर कोणताही मुलगा 15 ते 20 मिनिटामध्ये आरामात सोडून घेतो. म्हणजे याच्यातून तुम्हाला 10 ते 15 मिनिटं सरळ वाचून जातात, जे तुम्ही 5-1 मिनिटं इकडे टाकू शकता. आणि एसेसाठी तुमच्याकडे खूप कमी म्हणजे मार्क्स आहेत. 22 मार्कासाठी तुम्हाला एसे लिहायचं आहे, म्हणजे रायटिंग स्किल लिहायचं आहे. आणि त्याच्यासाठी 72 मिनिट्स खूप म्हणजे जास्त ठेवलेले आहेत, कारण यामध्ये थोडं विचार करून लिहावं लागतं, म्हणून मी हे टायमिंग थोडंसं जास्त ठेवलेलं आहे. पण याच्यामध्ये पण तुम्हाला टाईम मिळतो. आणि अशा प्रकारे तुम्ही हा पेपर इझिली कंप्लीट करू शकता 3 तासामध्ये. आणि 3 तासामध्ये पेपर जर तुम्ही कंप्लीट केला म्हणजे त्याच्या आधीच होऊन जाईल हा, जर तुम्ही व्यवस्थितपणे मी सांगितल्याप्रमाणे टाईमचं मॅनेजमेंट केलं तर. जसं सांगितलं सुरुवातीला आपल्याला हा जो काही पेपर आहे त्या 72, 36 आणि 72 या 40-20-40च्या पॅटर्नमध्ये टाकून द्यायचा आहे. ओके, आणि त्याच्यानुसार आपल्याला सॉल्व करायचा आहे. आणि हा जर तुम्ही केला तर जवळपास तुम्ही 10 ते 15 मिनिटं आधी, म्हणजे जो काही तुमचा पेपर संपणार आहे, समजा तुमचा पेपर 2 वाजता संपणार आहे, समजा का 2लाच संपणार आहे, तर 2ला जो संपणार आहे त्याच्या आधी तुम्ही 10 ते 15 मिनिटं हा पेपर इझिली कवर करू शकता. आणि हे 10 ते 15 मिनिटं तुम्ही पेपर प्रॉपरली रीड करा. सगळे सप्लिमेंट वगैरे व्यवस्थितपणे टाय केल्यात का नाही, वरती सप्लिमेंट म्हणजे जे काही फिल करायचं आहे ते सगळं व्यवस्थित केलं आहे का नाही, सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे बघून पेपर व्यवस्थितपणे चेक करून तुम्ही सबमिट करू शकता. तर हा तुमचा पहिला पेपर असेल तर त्याच्यासाठी हा पेपर खूप महत्त्वाचा बनून जातो. आणि याच्यानंतर आता एक शेवटचा पॉईंट राहिलेला आहे की क्वेश्चन्स कोणते कसे सिक्वेन्समध्ये लिहायचे. तर सिम्पल सिक्वेन्स आहे, जास्त काही कॉम्प्लिकेटेड मी सिक्वेन्स ठेवलेली नाही आहे. पहिला क्वेश्चन हा नेहमी ना गाईज तुम्ही ग्रामरचा चालू करा, कारण ग्रामरचा हा जो क्वेश्चन असतो याच्यामध्ये मी जसं सांगितलं की तुम्हाला जे काही मार्क्स आहेत ते इझिली मिळतात जर तुम्ही व्यवस्थितपणे ग्रामर केलेलं असेल तर. आणि यामुळे होतं कसं, तुमचे सगळे सुरुवातीचे जर मार्क्स राईट झाले आणि जर तुम्हाला 18पैकी 18 मार्क्स मिळाले तर एक चांगला तुमचा व्ह्यू एक्झामिनर जो काही चेकर आहे त्याच्याकडे जातो की अरे हा या मुलाने अभ्यास केलेला आहे. आणि जेणेकरून याच्यानंतर जो तुम्ही जे काही क्वेश्चन्स लिहिता ओके त्याच्यामध्ये थोडीफार जरी गडबड झाली तरी काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणून तुम्ही ग्रामरचा जो क्वेश्चन आहे हा पहिला अटेम्प्ट करा. आणि याच्यामध्ये जेवढे काही लाईनीत अटेम्प्ट करा, मग ह्याच्यामध्ये वरती खालती काही करत बसू नका. एक सिम्पली पॅटर्न ठेवा, कारण काय होतं वरती खालतीच्या ह्याच्यामध्ये आपण एखादा विसरून जातो किंवा एखादा मिसआउट होऊन जातो, मग मागे पुढे लिहिलं तर त्याला मार्क्स मिळत नाहीत, हे तुम्हाला माहितीच असेल. ओके, म्हणून सांगतो की तुम्ही लाईनीत म्हणजे क्वेश्चन नंबर 4 जो काही आहे आपला ग्रामरचा तो चालू केला तर पूर्ण लिहा. त्याच्यानंतर तुम्ही स्टार्टपासून चालू करणार आहात, म्हणजे क्वेश्चन नंबर 1मध्ये जे काही आहे तुमचे पॅरेग्राफ पठित आणि अपठित वगैरे जे काही आहे धडेचे असतील किंवा अपठित म्हणजे पण धडा टाईपच असतं, तर हे तुम्हाला इथे करायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करणार आहात, दॅट इज पोएमवाला जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करणार आहात. नंतर क्वेश्चन नंबर 3 ज्याला आपण स्थूल वाचन बोलतो ओके, तर ते तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. म्हणजे पहिला क्वेश्चन नंबर 4, नंतर 1, नंतर 2, नंतर 3 ओके. तर अशा प्रकारे आणि याच्यामध्ये जे काही सब क्वेश्चन असतील ते त्याच्या खालोखालच लिहा, इकडे तिकडे करू नका. कारण कसं असतं, आता बघा समजा तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 आहे
ओके, तर त्याच्यामध्ये काय तुम्हाला दिलं आहे, दिला आहे, मध्ये 1 आणि 2 दिलेलं आहे आणि आ दिलेला आहे, त्याच्यामध्ये 1 आणि 2 दिलेलं आहे. तर काही वेळा मुलं काय करतात, क्वेश्चन नंबर 2चा 1 लिहितात, 2 लिहित नाहीत आणि आचा म्हणजे क्वेश्चन नंबर 2 आचा 1 आणि 2 लिहितात आणि नंतर याचा जो राहिलेला सेकंड होता तो लिहितात. तर तसं केले तर आपल्याला मार्क्स मिळत नाहीत. एका सिक्वेन्समध्ये तुम्हाला ते कंप्लीटपणे करायचं आहे. तर हे पण तुम्ही लक्षात घ्या. तर गाईज मी तुम्हाला ते इथे जवळपास सगळं सांगितलेलं आहे की पेपरचा सिक्वेन्स आणि यस लास्टला तर तुम्हाला हा रायटिंग स्किलवाला पार्ट लिहायचा आहे. एसे रायटिंग सगळ्यात गाईज शेवटी करा, कारण याच्यासाठी खूप टाईम लागतो. तर हा टाईम तुम्हाला एक शेवटचा अर्धा तासपेक्षा थोडासा जास्त वेळेस मी बोलतो 35 मिनिट्स तरी तुम्हाला मिळाले पाहिजेत, जेणेकरून तुम्ही 20 ते 25 मिनिटामध्ये लिहून 10 ते 15 मिनिटं तुम्ही पेपर वगैरे व्यवस्थितपणे वाचून वगैरे सबमिट करू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात शेवटी निबंध लेखन लिहायचं आहे. पण रायटिंग स्किल पण आपण सगळ्यात शेवटीच करणार आहोत. पहिला ग्रामरचा क्वेश्चन, नंतर धड्यावरती आधारित जे क्वेश्चन आन्सर आहेत ते, नंतर पोएमवरती आधारित आहेत ते, आणि त्याच्यानंतर स्थूल वाचन रॅपिड रिडिंगवरती आधारित आहेत ते क्वेश्चन, आणि शेवटी आपण रायटिंग स्किल करणार आहोत. तर तुम्हाला हा पूर्ण सिक्वेन्स व्यवस्थितपणे समजला असेल. अशा प्रकारे पेपर पॅटर्न असेल तो तुम्ही सोडवा, जेणेकरून तुम्हाला सर्व पेपर कवर पण होईल आणि जसं सांगितलं एक इम्पॅक्ट चांगला जाणं ते असेल, आणि शेवटी तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये जास्त टाईम जाणं किंवा टाईमचं मॅनेजमेंट न होणं हे पण होणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी मी इथे तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेल्या आहेत. तर अशा प्रकारे जवळपास मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहे. पेपर्समध्ये काय सूचना आहेत त्या सांगितलेल्या आहे. तुमचा पेपरचा पॅटर्न कसा असतो ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. टाईम मॅनेजमेंट कसं करायचं ते सांगितलेलं आहे, आणि कोणता क्वेश्चन कोणत्या वेळेला अटेम्प्ट करायचा हे तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे. तर जवळपास एक मोठा व्हिडिओ झाला, पण तुम्ही बघितलं असेल तर मी जवळपास सगळे पॉईंट्स तुम्हाला इथे कवर करून दिलेले आहेत. हे छोटे छोटे पॉईंट्स आहेत, पण हे खूप इम्पॅक्ट पाडून जातात. तर ह्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचे होते आणि मला हे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं, म्हणून मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ते सांगितलेले आहेत. तर याच्याशिवाय तुम्हाला अजूनही काही वाटत असेल, कुठल्याही टॉपिकचं रिलेटेड काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील, तर मला आत्ताच कमेंट करून ठेवा, जेणेकरून जेव्हा आपले लेक्चर्स चालू होतील तेव्हा मी तुम्हाला हे सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर करायचा प्रयत्न करेल, आणि आपण सगळेजण मिळून जास्तीत जास्त स्कोर मराठी, हिंदी, इंग्लिश असेल किंवा सायन्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, SS असेल, सर्वांमध्ये मिळवणार आहोत. तर बस गाईज आजच्यासाठी एवढंच असेल. थँक्यू.